काकू कधीच केलं नव्हतं. मी बहीण होते हिरोची, हिरोची वहिनी होते, निगेटिव्ह लीड होते मी. पण काकू मला नव्हतं करायचं, कारण मला असं होतं की काकू मग ती बाजूलाच असणार आणि ती उपदेश करणारी असणार, म्हणजे लाडकी असणार, सगळ्यांचं प्रेम करणारी असेल किंवा कजाक काकू असेल. पण मला काकू या मटेरियलमध्ये जायचं नव्हतं, कॅटेगरीमध्ये जायचं नव्हतं. पण दुसरं वाक्य त्याचं असं होतं की ती एक मिनिट ती ना दारू पिणारी आहे, ती बेवडी आहे. म्हटलं काय? म्हणजे हे किती ऍक्सेप्ट होईल हेच मला माहित नव्हतं. पण माझ्यासाठी तो चॅलेंज होता किंवा कुठल्याही अभिनेत्रीसाठी हा चॅलेंज होता की आपण दारू पिणारी बाई करून दाखवायची डेली सोपमध्ये. खूप भीती होती की लोक ऍक्सेप्ट करतील की शिव्या देतील, पण लोकांनी खूप प्रेम केलं, खूप त्यांना म्हणजे असे मला भेटलेत की काय त्या बिचाऱ्या रुपालीने बिचाऱ्या तुझी काय हालत केली आहे, तिच्यामुळे तू अशी झाली आहे. मला कोणी असं म्हणलं नाही की काय तू दारू पितेस म्हणून. ते सगळा दोष त्या रुपालीवर जात होता, कारण ते स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं आणि त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा खूप स्ट्रॉंग झालो एकमेकांच्या साह्याने.